कुठल्याही शासकीय मालमत्तेचं नुकसान नाही, कुठल्याही नियमाचा भंग नाही. त्यांनी एका पुलाचं उद्घाटन जनतेच्या केलं, काम झालंय. पण प्रत्येक गोष्ट ही कुठल्या तरी वरच्या नेत्याला दाखवण्याकरता पण उद्घाटनापासून बाजूला ठेवायची आणि जनतेच्या जीवाशी खेळायचं. म्हणून माझी बांधिलकी आहे जनतेशी, म्हणून ते गेले आणि फक्त त्यांनी बॅरिकेड्स बाजूला करून त्या पुलाचं उद्घाटन केलं. आणि त्यांनी उद्घाटन केलं, अशी उद्घाटन अनेक जण करतात. म्हणून काय त्यांच्यावर केसेस होतात. पण त्या केसेस झाल्यानंतर आदित्य साहेबांनी एक बाईट दिला, मी बघितला, मला तुमचा अभिमान वाटतो एवढ्या करता, की त्या बाईट मध्ये त्यांनी सांगितलं की आज माझ्यावर केस झाली, निश्चितपणे स्वर्गामध्ये असलेल्या माझ्या आजोबांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ असा होतो की ते तुमच्या माझ्याप्रमाणेच मी सर्वसामान्य माणूस आहे. ते स्वतःला, दुनिया नव्हे, ते स्वतःला त्यामध्ये तोलतात. आणि असं नेतृत्व आपल्याकडे आलेलं आहे. आजचा दिवस हा तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे. मी अजिबात बोलणार नव्हतो, अजिबात. विकी मला सांगितलं पप्पा 5 मिनिटं तरी बोला, म्हटलं अरे नाही, आपल्या घरात आपण काही बोलायचं नसतं. परंतु आमच्या आधी उद्धव साहेबांचं सारखं नाव येते, आदित्य साहेबांचा आग्रह असल्यामुळे 2 मिनिटं मी जास्त घेतली. खरं तर या दौऱ्याचं महत्व हे तुम्ही सर्वांनी जाणून घ्या. त्याची तुलना शिवसेना प्रमुखांच्या त्या काळाशी तुम्ही करा आणि भविष्यामध्ये तुम्ही खात्री द्या, विश्वास द्या आदित्य साहेबांना की तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. एवढंच विनंती करतो. आदित्य साहेबांचं मी सर्वांचं स्वागत करायचं आहे, परंतु मीटिंग संपल्यानंतर ती स्वागत करतो आणि या बैठकीनंतर करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदित्य साहेब, तसं चिपळूण म्हणजे अनेक समस्याग्रस्त असलेलं हे शहर आहे. आता कालपासून तुम्ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करताय. ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची काय अवस्था लावली हे तुम्ही पाहिली. आणि हे केवळ आणि केवळ पाप केंद्र सरकारचं आहे, भाजपाचंच आहे. लाडावलेल्या ठेकेदारांची नियुक्ती करून कोकणवासियांचा छळ करण्याचं काम हे केंद्र सरकारने भाजपा करते. आपला आदेश जर आला तर आम्ही पूर्णपणे हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बचाव असं अभियान चालू करू शकतो. आपण जो आदेश द्याल त्याप्रमाणे करू. आत्ताच आपण पडलेलं ब्रिज पाहिलं. या महाराष्ट्रातलं पहिलं ब्रिज असेल की एवढं मोठं अवजड असं ते ब्रिज कोसळलंय. पण त्याचबरोबर महत्वाचं असं आहे की चिपळूण शहर म्हणजे दरवर्षी पुराच्या पाण्यामध्ये बुडणारं शहर. एका बाजूला वशिष्ठी नदी, दुसऱ्या बाजूला शिव नदी. आणि त्यामुळे ज्या वेळेला तो महापूर आला चिपळूणला, अख्ख्या महाराष्ट्राने मदत तर केली, परंतु खास करून त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ज्या गतीने या ठिकाणी या शहरामध्ये आले, भास्कर शेठ आम्ही सगळेच होतो. आणि त्यानंतर ह्या त्या तात्पुरती मदत तर झाली, पण चिपळूण शहर कायमस्वरूपी पुरमुक्त कसं करायचं यासाठी वशिष्ठी नदीतला गाळ काढणं, शिव नदीतला गाळ काढणं हा क्रांतिकारी निर्णय उद्धव साहेबांनी घेतला. निधीची तरतूद केली आणि मला सांगायला आनंद होतो, बरोबर ना. या वेळेला पावसाळ्यामध्ये चिपळूण शहरामध्ये बाजारपेठेमध्ये पाणी साचलं नाही. भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी असलेले MIDCचे उद्योग आणि इतर जे काही वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्याच्या अनुषंगाने भास्कर शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच उद्याचं महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. कोकण आपलाच आहे, आपल्या परिवारामध्ये आपण आलात. मी माईक आपल्याकडे. एकच सेकंद घेतो, उभे राहा नाही झालं. फक्त राऊत साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये एकच ऍडिशन करतो की त्यावेळेला कोकणामध्ये पूर होऊ नये म्हणून उद्धव साहेबांनी 10,000 कोटी रुपयाची बजेटमध्ये तरतूद केली. बजेटमध्ये घोषणा नाही, संपूर्ण कोकणामध्ये महाड आणि चिपळूण खेड. पण त्यातले फक्त आणि फक्त चिपळूण करता 3200 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. जय महाराष्ट्र. खरं तर मी आत्ताच गाडी सांगत होतो की बैठक मला धकधुक हीच होती की नियोजन कसं असणार. कारण तुम्ही कुठे मला रस्त्यात भेटतायत, कुठे मी सगळ्यांना बोलतो चला चला बैठकीत चला. आणि सचिनजींच्या हातात कार्यक्रम दिला, मला 10 वर्ष अनुभव आहे. रोड शो वगैरे होतो. किती छोटी बैठक सांगितली तरी ते मोठं करतातच. तरी देखील आज मला वाटतं 2 आपल्या मतदारसंघातले इथे सगळे पदाधिकारी जमलेले आहेत. कालपासून आम्ही हा खळा बैठक काम आता जसं जसं आपण रायगडच्या दिशेने जातो, अंगण मुंबईच्या दिशेने गेले की गॅरेज बैठका होणार आहेत आमच्या. पण मूळ गोष्ट हीच आहे की घरगुती बैठक आपली जशी घरातल्या अंगणात होते तशीच अंगणात घ्यायची होती. कारण अनेकदा आपण पाहतो जेव्हा आपली निवडणुकीची धावपळ सुरू होते तेव्हा मोठ्या सभा होत असतात, हॉलमध्ये कार्यक्रम होत असतात.
पण मला माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलायचं होतं, माझ्या साथीदारांशी बोलायचं होतं. आणि इथे मला वाटतं तर बसलेलेच सगळे, कारण आम्ही मुद्दामून भास्कर जाधव साहेब तुम्हाला बोलायला दिलं, कारण आता येतं अधिवेशन आहे, त्याच्यात थोडं गरम करतो तुम्हाला आम्ही. कारण हे उभे राहिले की समोरचे गप्प बसतात. आणि इथे जे उभे होते, जे तुमचं ऐकत नव्हते, त्यांना लगेच तो प्रसंग आठवला. तुम्ही बस बस सांगितलं, ऐकलं नाही आणि सस्पेंड करून टाकलं तुम्ही 12 लोकांना. तर म्हणून सगळे बसले. पण असं हे जे अधिवेशन असणार आहे, आता मला वाटतं राजनजी, आपण सगळे, सुनीलजी, आपण सगळे जे अधिवेशनाला सामोरे जाणार आहोत, तुम्ही लिहून घ्या, हे खोके सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे. विरोधी पक्ष म्हणून आपलं शेवटचं अधिवेशन असणार आहे. आणि 2024ला परिवर्तन केंद्रात आणि आपल्या राज्यात घडवणार म्हणजे घडवणारच, ही शपथ आपण घेऊन बाहेर पडलेलो. कारण एकंदर आज जे काही आपण करत आहोत, आजच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण ही जी बैठक घेतलेली आहे ही आपली, तसं बघायला गेलं तर विधान परिषदेची निवडणूक आहे. अनेक वेळा आपल्याला वाटतं अरे विधान परिषद म्हणजे आपलं काय देणं घेणं असतं, लोकांचं काय देणं घेणं असतं. पण तसं नाही, विधान परिषद देखील तेवढीच महत्वाची असते, कारण तिथे देखील आपल्याला बोलायला, विषय मांडायचं एक वेगळी संधी असते. आणि जर आपल्या गेल्या 1.5 वर्षात जर पाहिलं तर जास्तीत जास्ती म्हणजे खालती आम्ही तर लढतच असतो, पण आमच्याकडे लक्ष खालती दिलं नाही. आता द्यायला लागतं अध्यक्ष महोदयांना, कारण आपण पण त्यांना बरोबर टोकावर धरलेलं आहे. तरी वरच्या हाऊसमध्ये सुनील शिंदे साहेब आहेत, अनेक लोक आहेत जे तिथे बरोबर उचित प्रश्न विचारतात आणि अनेक घोटाळे आपणचे पडदा फाडून लोकांसमोर आणलेले आहेत. पण ही जी निवडणूक आहे ही खास करून महत्वाची ठरते. मुंबई पदवीधर निवडणूक जी आहे ती आपल्याला माहिती आहे, अनेक वर्ष आपण लढत आलेलो, जिंकत आलेलो. मला वाटतं गेले 5-6 वेळा आपण जिंकलेलं, 18 की आता 24 वर्ष होतील पूर्ण, ती निवडणूक आपण जिंकत असतो. आणि मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जी काही मेहनत असते ती फळायला लागते, कारण सगळेच पदवीधर, सगळेच सुशिक्षित मतदार हे शिवसेनेसोबत असतात. मुंबईत तसं पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका असेल, आमदारकी असेल, मुंबईकर बोलला तर शिवसेना हे एक नातं जुडलेलं आहे. आणि मुंबई आणि कोकण हे देखील तेवढंच महत्वाचं नातं आहे. आणि म्हणून आपण मागच्या वेळीच ठरवलेलं की कोकण पदवीधर लढायची. पण मागच्या वेळी जेव्हा ठरवलेलं होतं आपण, तेव्हा आपली तयारी तेवढी काही पूर्ण झाली नव्हती, घाईघाईत आपण लढलो होतो आणि थोडक्याच मताने ही आपली सीट गेली होती. जो काही आत्ता अभ्यास आपण केलेला, आणि किशोर जैनजी माझ्यासोबत जे आलेले आहेत त्यांना यंत्रणा प्रमुख उद्धव साहेबांनी केलेलं आहे, ते डेली रिपोर्टिंग त्यांचं उद्धव साहेबांना असतं की कोण किती फॉर्म भरते, कुठच्या तालुक्यात फॉर्म आलेत, किती भरले गेलेत, त्यांचे रिसीट आले की नाही, बरोबर ते सबमिट झालेत की नाही. पण हा जो मतदारसंघ आहे हा खूप महत्वाचा ठरतो, कारण ही जी आपली शिवसेनेची ताकद आहे, संपूर्ण मतदारसंघात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात ही आपल्याला दिसायला मिळते. आणि मग अशा पूर्ण मतदारसंघामध्ये जर अभ्यास केला तुम्ही तर ही सीट 100 आणि 100% शिवसेनेचीच आहे आणि जिंकून येऊ शकतो ही खात्री पटवून आपण आता पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरी जात आहोत. तसं पाहायला गेलं तर ह्याच्यात नक्की कोण कोण मतदान करू शकतं. इथे सेनेटसाठी किती लोकांनी केले, मुंबई युनिव्हर्सिटीच्या सेनेटसाठी काम, नोंदणीचं तुम्ही केलं ना सगळ्या पदाधिकाऱ्यांनी. आता तुम्ही ती जी निवडणूक असते ती किती किचकट असते मला सांगा जरा, काय काय भरायला लागतं त्याच्यात. मुंबई विद्यापीठाचेच तुम्ही पदवीधर असायला पाहिजे, कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असायलाच पाहिजे, बरोबर. ह्या 2 अटी असल्यानंतर मतदानाच्या वेळी पहिल्या 5 जे असतात त्याला आपण प्रेफरन्शियल वोटिंग टाकतो, म्हणजे 1 नंबर कोण, 2 नंबर कोण, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. आणि प्रत्येक विधानसभेत आपण मागच्या वेळी देखील वेगळ्या वेगळ्या प्रेफरन्स दिलेला. पण कौतुक ह्या गोष्टीचं आहे की 2010ला पण आणि 15ला पण दोन्ही वेळा जेव्हा आपण ह्या निवडणुका लढलो तेव्हा बरोबर जसं दिलेलं प्रेफरन्स तसं झालं. पहिल्यांदा आपण 10 पैकी 8 सीट जिंकलेलो, मागच्या वेळी 10 पैकी 10 जिंकलो. हे तुमचं सगळ्यांचं श्रेय, ही तुमची ताकद आहे. कलाकारी ही सगळी तुम्ही केलेली आहे, कारण बरोबर तिथे जाऊन मतदाराला सांगणं की हे असं वोटिंग करायला पाहिजे, ह्या लोकांना असं नंबर टाकायला पाहिजे, असं वोटिंग होतं त्याचं. म्हणजे अनेकदा आम्ही आमदार असून आमची मतं प्रेफरन्समध्ये बाद होतात, कारण आम्ही चुकीचं करतो, कधी बाहेर लिहितो, कधी चुकीचा आकडा काढतो. पण जनता जनार्दनाकडे जाऊन तुम्ही हे सगळं नीट करून घेता, हे खूप मोठी गोष्ट आहे. मग तसं पाहायला गेलं तर ती तर फार किचकट निवडणूक झाली. ही निवडणूक जी आहे कोकण पदवीधरची ही फार सोपी आहे. जगात तुम्ही कुठेही पदवी तुम्हाला मिळाली असेल, कुठच्याही युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला डिप्लोमा असेल, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल, डिग्री मिळाली असेल, डॉक्टर असेल. आपल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सेनेटमध्ये डॉक्टर चालत नाही, ह्याच्यात डॉक्टर चालतात, लॉयर चालतात, जे काही असेल तुम्ही ह्याच्यात मतदान करू शकता. माझी तुम्हाला विनंती एवढ्यासाठीच राहील की आपण प्रत्येकाने मेहनत तर घेतलेलीच आहे. मी बघतोय मागच्या टप्प्यात पण प्रत्येक जणांनी मेहनत केली आहे, प्रयत्न केलेले आहेत.
पण कालपासून जो टप्पा सुरू झालाय तो 9 डिसेंबरपर्यंत. आणि ह्या टप्प्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर हा टप्पा फार महत्वाचा राहतो, कारण जी गरुड झेप आपल्याला घ्यायची आहे ती आपण ह्या टप्प्यात घेऊ शकतो. ज्यांनी 500 फॉर्म भरलेले आहेत त्यांनी 1000 पर्यंत कसे पोचाल ह्याचा विचार करा, कारण त्याच्यात तुमची ती क्षमता दिसते. ज्यांनी 300 भरले असतील ते 400 पर्यंत कसे पोचतात तो विचार करा. ज्यांनी 50 भरले असतील, खोके नाही फॉर्म, त्यांनी 100 पर्यंत भरायचा प्रयत्न करा. आणि ज्यांनी अजून 0 भरले असतील त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे की पदाधिकारी म्हणून आपण स्वतःचा फॉर्म भरू शकत नाही. आपल्या घरात कोण ना कोण पदवीधर असतं त्याचा फॉर्म भरू शकलो नाही आपण. आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये, आजूबाजूच्या पाड्यांवर, आजूबाजूच्या वाड्यांवर आपण गेलो नाही. हा विचार जर केला तर आपल्या घरात, आपल्या व्हॉट्सअपच्या लिस्टमध्ये, फेसबुकच्या लिस्टमध्ये, इथे व्हॉट्सअप किती लोकांकडे? 100% लोकांकडे आहे ना. असं कोण आहे का व्हॉट्सअप नाही कोणाकडे? फेसबुकवर किती लोक आहेत? सगळेच ना. त्याच्यात तुम्ही पहा की तुम्हाला कोण त्याच्यात पदवीधर वाटतं. आणि जर पदवीधर वाटत असेल आणि आपलाच मतदार असला तर दुसऱ्यांचे करू नका. नाहीतर तुम्ही मला आम्ही घेऊन गेलो साहेब त्यांना मतदानाला, बस भरून घेऊन गेलो, पण त्यांनी दुसऱ्यांना मतदान केलं, असं नको. आपल्याला आपले जे हमखास मतदार असतील, जे तुमच्या ओळखीतले असतील, त्यांची नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. कारण आज तुम्ही बघा, जे मी सतत सांगत आहे ना की आपली जे काही वातावरण एक बनलेलं आहे, देशभरात जे वातावरण आहे, महाराष्ट्रात जे वातावरण आहे, उद्धव साहेबांबद्दल एक वेगळी क्रेज आहे, आकर्षण आहे, एक वेगळं काय सांगू शकतो, आवड निर्माण झालेली आहे की तुम्ही काम कसं केलं. पण हे सगळं होत असताना जे वातावरण आहे ते 100% आपलं सरकार येणार म्हणजे येणार असं वातावरण सगळीकडे बनलेलं आहे. आपलं बहुमत येणारच. महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून येणारी विधानसभा ही आपण जिंकणार. आणि जे मी सतत बोलत आलोय की 2024 हे आपलं वर्ष आहे, लोकसभेत पण आणि विधानसभेत पण हे आपण घडवून दाखवायचं आहे. पण नुसतं तिथे लोकसभेत आणि विधानसभेत तिथेच बहुमत मिळून चालणार नाही. आपल्याला जशी राज्यसभा महत्वाची आहे तसं विधान परिषदेतली देखील प्रत्येक सीट महत्वाची आहे. आणि प्रत्येक सीटसाठी प्रत्येक मत, ते कुठची ॲड होती, हर एक फ्रेंड जरुरी होत आहे, ते एअरटेलची होती मला वाटतं. आता एअरटेल आहे की नाही मला माहित नाही, पण आपण तर आहोत. आणि आपल्याला प्रत्येक मत गरजेचं आहे, कारण प्रत्येक मताचं एक ताकद असते. प्रत्येक मत इतिहास घडू शकतो. आणि ह्या मतातून, तुमच्या मतातून जेव्हा विधान परिषदेत मत जातं, जेव्हा आपला आमदार बनतो, महत्वाच्या विषयांवर आपल्याला चर्चा करता येते, विषय घेता येतात, जनहिताचे विषय मांडता येतात. कारण येणारे जे सरकार आहे, आपल्याला महाराष्ट्र हा पुन्हा एकदा जे काही या गेल्या 1.5 वर्षात घडलेलं आहे ते इरेज करून, ते खोडून आपल्याला पुन्हा एकदा सुवर्णाक्षरात लिहायचं आहे. आपण आठवण, आपला जो महाविकास आघाडीचा काळ होता, जे आता आपण सांगत होतात वशिष्ठी नदीसाठी असेल, इथे मी पण आलेलो एकदा दोनदा जेव्हा पूर आलेला, आणि प्रत्येक वर्षी आम्ही पाहायचो पूर येतो. आमच्या मुंबईत देखील हिंदमाताच्या तिथे, आपल्या तिथे पूर यायचा, तो आपण पूरमुक्त पूर्ण भाग करून टाकलेला आहे. पण जसं हे नैसर्गिक जी आपत्ती येतात, मला आठवतं जेव्हा जेव्हा मी आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये आणि खास करून गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, दौरे केलेले आहेत, शेतकरी संवाद साधलेला आहे, तिथे इथे जसं आपण खळ्यात बसतो तिथे आपण बांधावर बसतो, तेव्हा मला स्पष्ट भाषेत ते सांगतं. कारण शेतकरी बांधव काही घाबरत नाही. ते मी त्यांना कधीच विचारत नाही तुम्ही कोणाला मतदान करता. मी त्यांना एवढंच विचारतो, तुमचं जे नुकसान झालेलं आहे मदत काही आली का? जे तुम्ही पीक विमा भरला होता मदत काही आली का? ते विम्याचे पैसे तुमच्याकडे आले का नुकसान झाल्यानंतर? जे अवकाळी पाऊस पडला, जी गारपीट झाली, जो दुष्काळ आला, सुखा दुष्काळ, ओला दुष्काळ दोन्ही, ह्याच्यातून तुम्हाला मदत झाली का? कारण असं झालं की मागच्या वर्षी जिथे जिथे मी दुष्काळासाठी गेलेलो, यावेळी अवकाळी पावसासाठी गेलो, काही ठिकाणी गारपीट झाली आहे. आणि मला ते एवढंच सांगतात, उद्धव ठाकरेंनी दिलेली आम्हाला कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली, त्यांनी दिलेली मदत पोहोचली, पण ह्या सरकारने पंचनामे केल्याशिवाय दुसरं काही केलं नाही. बरं, पंचनामे पण कसे? काही काही ठिकाणी सांगतात जिओ टॅगिंग करा, 24 तासात आम्हाला फोटो पाठवा, अमुक करा, तमुक करा. जिथे नेटवर्क नाही आहे साधं फोनला, तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? पण एक पहा, तुम्ही कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे. काल पण मी ऐकत होतो, जे बागायतदार आहेत त्यांना पण विम्याचे पैसे अजून मिळालेले नाही वाटतं तळ कोकणात. हे अशी परिस्थिती जर आपल्या महाराष्ट्राची असेल तर उद्या शेतीत पुढची पिढी कोण टाकणार? जेव्हा मी प्रश्न विचारतो, एक सुद्धा हात वरती येत नाही मला. बरं, शेतीत नाही कोणाला पुढे यायचंय तर मग सहसा जाणार कुठे? शहराकडे. शहराकडे गेल्यानंतर साधी गोष्ट आहे, शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला रोजगार तर हातात पाहिजे, काहीतरी नोकरी पाहिजे. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये मला वाटतं याच पट्ट्यात पुढे जे उद्योग मंत्री आहेत, तुम्ही मला सांगा, एकही उद्योग नवा महाराष्ट्रात आलाय का? एक सुद्धा FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली आहे का? डॅव्होसला 24 तासात त्यांनी 40 कोटीची उधळपट्टी केली, पण एक सुद्धा नवा उद्योग आपल्या राज्यात आला नाही. जे होते ते पलीकडे गेले. वेदांता फॉक्सकॉन गेला गुजरातला, एअरबस टाटा गेले गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरात,
बलटक पार्क गुजरात, वर्ल्ड कपची फायनल पण गुजरातला नेली त्यांनी. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातली जेके फाईल कंपनी बंद झाली, भारती शिपयार्ड कंपनी बंद झाली, बरोबर आहे की नाही? हे मला त्यांनी काल सांगितलं. आणि काल मी रत्नागिरीत विचारलं रस्ते का खराब आहेत, ते म्हणले साहेब डांबर कुठेतरी गायब झालेलं आहे. तो मला अजून काही प्रकार कळला नाहीये, पण आता समजून घेतोय थोडं थोडं. पण हे सगळी जी परिस्थिती आहे ही आपल्याला बदलणं गरजेचं आहे. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. तुम्ही आता बघा एमपीएससी जे कोणी देतात, आंदोलनं करायला लागतात तरी पोस्टिंग मिळत नाही. एसपी साठी असेल, कलेक्टरसाठी असेल, म्युन्सिपल कमिशनरसाठी असेल, पदांसाठी आता पैसे मागायला लागलेले आहेत हे लोक. हे खोके सरकार तुम्हाला सांगतो, हे 31 डिसेंबरचं शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर हे कोसळल्यानंतर जे जबाबदार सरकार आपल्याला बनवायचं, जे महाराष्ट्रप्रेमी सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं सरकार आहे, तुमचं आमचं आपलं सरकार आहे, ते सरकार आपल्याला असं मजबूत करायचं आहे की लोकसभेत तर आहेच, पण विधानसभेत आणि विधान परिषदेत देखील आपल्याला आपले आमदार निवडून आणायचे. आणि म्हणून जास्ती वेळ न घेता मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करीन, कारण आपण जशी आज ही बैठक घेतली तशी पुढची बैठक 9-10 तारखेला जेव्हा हा टप्पा संपेल तेव्हा एक पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेऊ आणि प्रत्येकाकडून जरा अंदाज घेऊ शकू की किती फॉर्म भरले, कारण मतदानाच्या दिवशी त्यांची परत जबाबदारी असेल त्यांना उतरवायची. मी आज आपल्याकडे आलो, मातोश्री तर आपल्या सर्वांचंच घर आहे आणि मातोश्रीला ती बैठक असेल, पण मी विनंती करीन पुन्हा एकदा की पुढचे 10 दिवस पूर्णपणे फोकस करून, पूर्णपणे जोर लावून आपल्याला ही नोंदणी जास्तीत जास्ती करून घ्यायचे, कारण आपला आमदार आपल्याला पक्का करून घ्यायचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जरा आणा स्वागत आहे 1 मिनिटात. फैसल आणा, फैयाज उठू नका जरा प्लीज. चल विकी कुठे गेला, चल फटाफट. आदरणीय आदित्य साहेबांचं स्वागत. या तुम्ही कडेला. त्याचबरोबर नेते आणि आपले खासदार होईल हो, खासदार सगळे सगळ्यांना घाला त्या फुकट घाला. माने साहेब आहेत, सुनील शिंदे साहेब आहेत, सगळ्यांना. जेवल्याशिवाय कोणी जायचं नाहीये, हा काही करू नका. शशिकांत मोदी खेडवाल्यांनी बुके आणलाय, या पप्पू शब्दे या, अंकुश खाते या, गुहागरवाल्यांनी बुके आणलाय, या पटापट. किती फास्ट पाहिजे. सगळ्यांचं स्वागत करा, सगळ्यांचं करा. माने साहेबांचं करा, सुनील शिंदे साहेबांचं करा, यांचं वरुण देसाईंचं नाव घ्यायचं राहिलं, वरुण देसाईंचं करा. चला हे खेड मला घेता काय रे. या ग्वागर साहेब, ग्वागर ना घ्या. ग्वागर सचिन. संदीप सावंत कुठे गेले? संदीप सावंत कुठे गेला?